नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी। रक्षाबंधनाप्रमाणेच भावा बहिणीच्या अतूट प्रेमाचा सण म्हणजे भाऊबीज। या दिवशी बहीण आपल्या लाडक्या भावाला किंवा माहेरच्या व्यक्तींना ओवाळत असते। त्या बदल्यात माहेरचे व्यक्ती किंवा भाऊ त्या बहिणीला किंवा त्यांच्या लेकीला किंवा त्यांचं जे काही नातं असेल तर तिला काहीतरी भेटवस्तू म्हणून देण्याची पद्धत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भाऊबीजेची संपूर्ण माहिती सांगणार आहे। भाऊबीजेला औक्षण करण्यासाठी आपल्याला ताट तयार करावं लागतं। तर या औक्षणाच्या ताटामध्ये नक्की काय काय वस्तू असाव्यात, औक्षणाची सुद्धा एक खास पद्धत आहे। औक्षण योग्य पद्धतीने कसं करावं हे सुद्धा तुम्हाला याच व्हिडिओत बघायला मिळेल। आणि यमद्वितीया असल्यामुळे आपल्याला एक काम जे आहे ते आठवणीने करायचं आहे, तर ते कोणतं याची माहिती सुद्धा तुम्हाला याच व्हिडिओत ऐकायला मिळेल। त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा इडापिडा टळो आणि बळीचं राज्य येवो। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। मंडळी, दरवर्षी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील द्वितीयेला भाऊबीज हा सण साजरा करण्यात येतो। बीज या शब्दाचा अर्थ होतो दोन आणि भावा बहिणीच्या प्रेमाचा हा अतूट सण असतो, म्हणून या तिथीला भाऊबीज हे नाव मिळालेलं आहे। तर यंदा 15 नोव्हेंबर 2023ला म्हणजेच बुधवारी आपल्याला भाऊबीज साजरी करायची आहे। दिवाळीचा हा सगळ्यात शेवटचा दिवस असतो। बरेच जण फक्त भाऊबीजेपर्यंतच दिवाळीचे दिवे लावतात। कुणी देव दिवाळी किंवा तुळशी विवाहापर्यंत सुद्धा दिवाळीचे दिवे लावतच असतात। तर तुम्हाला सुद्धा दिवाळीचे दिवे कुठपर्यंत लावायचे हा जर प्रश्न असेल तर भाऊबीजेच्या दिवशी तुम्ही शेवटचे दिवाळीचे दिवे लावले तरी सुद्धा चालणार आहे। भाऊबीजेचा हा सण यमद्वितीया म्हणून का ओळखला जातो? भावाला दीर्घायुष्य मिळावं या इच्छेसह बहिणी या दिवशी यमराजाची सुद्धा पूजा करतात। त्याच्या पाशातून आपला भाऊ सुरक्षित राहावा, माहेरची सर्व मंडळी सुरक्षित राहावी अशी त्या मागची श्रद्धा आहे। आणि अगदीच भाऊ नसल्यास काही मुली चंद्राला भाऊ मानून सुद्धा त्याला ओवाळून त्याची पूजा करतात। तर बऱ्याच ठिकाणी म्हणजे नाशिक जिल्ह्यात जर तुम्ही बघितलं तर सर्वात प्रथम भाऊबीजेच्या दिवशी हनुमानाची पूजा केली जाते। जसं आपण आपल्या भावाचं औक्षण करतो त्या पद्धतीने सर्वात प्रथम हनुमानाचं औक्षण करायचं। आणि हनुमानाचा फोटो वगैरे आपल्या घरामध्ये नसेल तर कुणी मंदिरामध्ये जाऊन सुद्धा औक्षण करून येतं। म्हणजे बहिणी आपल्या भावाबरोबर जातात किंवा माहेरच्या मंडळींबरोबर जातात आणि मारुतीचं औक्षण करून येतात। आणि मंदिरात जाणं जरी शक्य नसेल तर बऱ्याच जणी फक्त दक्षिण दिशेला तोंड करून सर्वप्रथम हनुमानांचं औक्षण करतात, त्यांना करगोटा वगैरे अर्पण करतात आणि नंतरच भावाच्या औक्षणाला सुरुवात होते। सर्वात प्रथम आपण औक्षणाचं ताट कसं तयार करायचं हे बघूया। औक्षणाच्या ताटात नक्की काय काय वस्तू लागतात हे सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे। तर औक्षणाचं ताट तयार करण्यासाठी तुम्ही एखादं तुमचं पूजेचं ताट घेऊ शकता। देवपूजेमधलं तांब्याचं ताट स्वच्छ घासून स्वच्छ धुवून पुसून घेतलं तरी सुद्धा चालेल, किंवा बऱ्याच जणांकडे कास्याचा थाळासुद्धा असतो, म्हणजे थोडाफार तो पितळेसारखाच दिसतो, तर तो पूजेमध्ये घेतला तरी सुद्धा चालतो। किंवा पितळेचं ताट, चांदीचं ताट, किंवा तुम्ही दरवेळेस औक्षण करण्यासाठी कोणतं ताट वापरतात ते घेतलं तरी चालेल। अगदीच काही नसेल तर तुम्ही स्टीलच्या ताटामध्ये या औक्षणाच्या सर्व साहित्याला ठेवलं तरी सुद्धा चालतं। तर यामध्ये सर्वात प्रथम आपल्याला दिवा तयार करायचा असतो। तर भाऊबीजेचा दिवा एक खास पद्धतीने तयार केला जातो। पिठाचा दिवा आपल्याला तयार करायचा असतो। तर गव्हाच्या पिठामध्ये तुम्ही थोडीशी हळद मिक्स करून सुद्धा हा दिवा बनवू शकता, किंवा मग फक्त गव्हाचं पीठ घेऊन सुद्धा हा दिवा बनवू शकता। यामध्ये मीठ वगैरे टाकण्याची काही गरज नसते। तुम्हाला जर हळद आणि गूळ टाकून हा दिवा बनवायचा असेल तर त्याही पद्धतीने तुम्ही बनवू शकता। 2-3 पर्याय आहेत, जो तुम्हाला सोपा वाटेल, सोयीस्कर वाटेल त्या पद्धतीने तुम्ही गव्हाचं पीठ मळून घ्या आणि त्याचा दिवा तयार करून घ्या। तर पिठाचा दिवा तयार करून झाल्यानंतर तुम्हाला त्या दिव्याच्या साईडने ठेवायला 2 मुटके सुद्धा बनवायचे आहे लांबट आकाराचे। आणि हे अगदी प्लेन नाही बनवायचे, यावर आपल्या बोटांचे थोडे थोडे ठसे सुद्धा उमटले पाहिजे। अशा पद्धतीने आपल्याला हे मुटके बनवायचे असतात। जसं आपण आपल्या घरामध्ये तक्का असतो किंवा आपण त्याला तकिया म्हणतो, लोड म्हणतो, तर तशा पद्धतीचे हे जे लोड असतात किंवा मुटके असतात ते आपल्याला दोन्ही दिव्यांच्या म्हणजे दिव्याच्या दोन्ही साईडला ठेवायचे असतात। हवं तर तुम्ही या दिव्यावर हळदी कुंकवाचे छोटे छोटे टिपके सुद्धा लावू शकता आणि जे काही तुम्ही मुटके बनवलेले आहेत त्याच्यावर सुद्धा लावू शकता। तुम्हाला नसेल लावायचे, अगदी प्लेन ठेवायचे असतील तर फक्त दिव्याला आणि मुटक्यांना थोडं थोडं हळदी कुंकू लावून पूजा केली तरी सुद्धा चालतं। तर अशा पद्धतीने हा भाऊबीजेचा दिवा बनवायचा असतो। यामध्ये दुहेरी वात लावायची,
तेल टाकू शकता किंवा तूपसुद्धा टाकू शकता. पण भाऊबीज हा जो सण आहे तो जवळपास हिवाळ्यातच येतो. थंडीचं वातावरण सुरू झालेलं असतं आणि बऱ्याच वेळा तूप थिजतं. मग सारखा तो दिवा विझून जातो किंवा मग तो व्यवस्थितपणे टिकत नाही. तर या अडचणींचा सामना करण्यापेक्षा तुम्ही तेल वापरलं तरीसुद्धा चालेल. तर दिवा कसा बनवायचा, तेल कोणतं टाकायचं की तूप टाकायचं, वात कशी लावायची हे तुम्हाला कळलं. आता बाकी पदार्थांबद्दल किंवा बाकी वस्तूंबद्दल जाणून घेऊया. आता आपल्याला जो काही गंध तयार करायचा असतो तो कुंकवाचा करायचा आहे. तुम्ही कुंकवामध्ये थोडंसं दूध किंवा मग थोडंसं पाणी मिक्स करून गंध तयार करू शकता. गंध अगदीच पातळ तयार करू नका, नाहीतर काय होतं, लावताना त्याचे ओघळ जे आहे ते आपल्या पूर्ण हातावर किंवा बोटांवर येतात. कधीकधी आपण भावाला किंवा ज्या व्यक्तीला आपण ओवाळत आहोत त्याला गंध लावायला गेलो की त्याच्या चेहऱ्यावर सुद्धा बऱ्याच वेळा गंध ओघळून येतो. तर ही काळजी घेऊनच तुम्ही व्यवस्थितपणे तो गंध बनवून घ्यायचा आहे. ऐनवेळा आपली धावपळ किंवा धांदल उडायला नको म्हणून मी तुम्हाला अगदी बारीक सारीक गोष्टी सांगत असते. त्यानंतर अक्षदा घ्यायच्या आहेत. तुम्ही तांदूळ थोडेसे हळदीने पिवळे करून सुद्धा घेऊ शकता किंवा डायरेक्ट पांढरे तांदूळ अखंड ठेवले तरीसुद्धा चालतात. फक्त तुटलेले तांदूळ औक्षणासाठी वापरू नका. त्याचबरोबर एखादा सोन्याचा दागिना किंवा तुमच्याकडे चांदीचा वगैरे शिक्का असेल तर तोही तुम्ही घेऊ शकता किंवा 1 रुपयाचं नाणं आणि सुपारी घेतली तरीसुद्धा चालेल. जशी सुपारी एकदम टणक असते त्याच पद्धतीने भावावर कोणत्याही प्रकारचं संकट आलं तर त्या संकटाचा सामना करण्यासाठी तुमचा भाऊ अगदी कणखर आणि खंबीर राहावा तर त्या कणखरतेचं प्रतीक म्हणून सुपारी ठेवली जाते. 1 रुपयाचं नाणं सुपारी ठेवली तरीसुद्धा चालेल. 1 रुपयाचं नाणं किंवा एखादा सोन्या चांदीचा दागिना ठेवला तरीसुद्धा चालतं. त्याचबरोबर तुम्हाला एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे आणि या खोबऱ्याच्या वाटीमध्ये तुम्ही लक्ष्मीपूजनासाठी जे काही लाया बत्तासे वापरले होते ना तर तेच तुम्हाला या खोबऱ्याच्या वाटीमध्ये भरून ठेवायचे आहे. बऱ्याच जणांना लाया बत्तासे म्हणजे काय हे समजलं नाही. त्यांनी लक्ष्मीपूजनाच्या व्हिडिओमध्ये सुद्धा विचारलं होतं. तर लाया म्हणजे तांदळाच्या लाया, मुरमुरे, तर त्याला लाया म्हटलं जातं. आणि बत्तासे म्हणजे साखरेचे छोटे छोटे केक बनवलेले असतात तर त्याला बत्तासे म्हणतात. बऱ्यापैकी जणांना माहिती असेल पण ज्यांनी कोणी प्रश्न विचारला होता त्यांच्यासाठी सविस्तर सांगितलं. तर हे लाया बत्तासेसुद्धा आपल्याला या खोबऱ्याच्या वाटीत भरायचे असतात. त्याचबरोबर आपल्याला लागेल करगोटा. तर काही ठिकाणी लाल करगोटा बांधण्याची पद्धत आहे. जसं आपण लहान बाळाला म्हणा किंवा आपल्या स्वतःच्या हातात, पायात किंवा गळ्यात आपण तो काळ्या रंगाचा धागा कशासाठी बांधतो तर नजर लागू नये, वाईट ज्या गोष्टी आहेत किंवा वाईट शक्तींपासून आपलं रक्षण व्हावं, आपल्यापासून नकारात्मक ऊर्जा दूर राहावी यासाठी आपण लहान बाळाला काळ्या रंगाचा टिपका लावतो किंवा काळ्या रंगाचा धागा बांधतो. किंवा आपले जे मोठे व्यक्ती असतात, म्हणजे लहानच मुलगा पाहिजे असं काही नाही, तर मोठे माणसंसुद्धा काळ्या रंगाचा धागा आपल्याला घालताना दिसून येतात. तर त्याच पद्धतीने करगोटासुद्धा तेच काम करतो. तर पुरुषांच्या कमरेला करगोटा बांधण्याची पद्धत आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक पुरुषाचं जे काही कंबर आहे ते डायरेक्ट सुनं राहू देऊ नये असं म्हटलं जातं. तर त्यासाठी तो करगोटा बांधला जातो. ज्यांच्याकडे लाल करगोटा बांधण्याची पद्धत आहे त्यांनी लाल बांधला किंवा लाल आपल्या बहिणीने भावाला दिला तरीसुद्धा चालतो. ज्यांच्याकडे काळा बांधायची पद्धत आहे तर काळासुद्धा देऊ शकता. यामध्ये 9 पदरी किंवा 6 पदरी किंवा बऱ्याचशा म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे करगोटे मिळतात आणि तुमच्याकडे जितक्या पदरांचा करगोटा बांधण्याची पद्धत आहे त्यानुसार तुम्ही करगोटे बाजारामधून घेऊ शकता, जे दिवाळीच्या दिवसांमध्ये अगदी सहज मिळतात. तर अशा पद्धतीचं हे औक्षणाचं ताट तयार होतं. बऱ्याच जणी आपल्या भावाला नारळ आणि करगोटा अशा पद्धतीचं सुद्धा गिफ्ट देतात आणि बाकी काही वस्तू आणली असेल तर ते सुद्धा देतात. पण नारळ यामध्ये लागतंच, तर तुम्ही नारळसुद्धा तुमच्यासोबत ठेवायचं आहे करगोट्याबरोबर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काहीतरी गोड पदार्थ तर या औक्षणामध्ये असावाच. जसं आपण रक्षाबंधनामध्ये सुद्धा वापरला होता तर एखादा गोड पदार्थसुद्धा तुम्ही तुमच्यासोबत ठेवू शकता किंवा मग म्हणजे मिठाई असू शकते, काजू बदाम असू शकतात किंवा लहान बाळं असतील तर चॉकलेट वगैरे या गोष्टींना ते अट्रॅक्ट होतात, आकर्षित होतात लहान बाळं. तर तुम्ही कॅडबरी वगैरे किंवा चॉकलेट वगैरेसुद्धा या औक्षणामध्ये ठेवू शकता. औक्षणाचं ताट कसं तयार करायचं हे तुम्ही बघितलं. आता औक्षण कसं करायचं हे बघूया. तर औक्षण करण्यासाठी तुम्हाला माहिती आहे काहीतरी आसन आपल्याला टाकावं लागतं. पाट म्हणा किंवा चटई म्हणा किंवा काही का होईना आसन ज्याच्यावर आपला भाऊ किंवा माहेरचा व्यक्ती बसेल. एकतर ओवाळणाऱ्याचं तोंड
पूर्वेला आलं पाहिजे किंवा ज्याचं आपण औक्षण करतोय त्याचं तोंड पूर्वेला आलं पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला आसन टाकायचं आहे। ओवाळताना तुमचं तोंड उत्तरेला किंवा दक्षिणेला तुम्हाला ठेवायचं नाही आहे, ही काळजी तुम्हाला घ्यायची आहे। तर भाऊबीज जी आहे ती तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता किंवा जेव्हा तुमच्या माहेरवाशिनी येतील किंवा म्हणजे भाऊबीजेच्या पूर्ण दिवसभरात सुद्धा तुम्हाला हा सण साजरा करता येतो किंवा रात्रीसुद्धा करता येतो, काही हरकत नाही। आता ज्यांचं लग्न झालेलं असतं त्या बहिणी जर लेट आल्या तर कदाचित उशिरासुद्धा भाऊबीज साजरी होऊ शकते, त्यामुळे वेळेचं काही टेन्शन घ्यायचं नाही। सर्वात प्रथम तुमच्या भावाला तुम्हाला गंध लावायचा आहे, तर तुम्ही अंगठ्याचा वापर करू शकता किंवा करंगळीच्या शेजारच्या सुद्धा बोटाचा वापर करू शकता। आता जो काही टिळा तुम्ही लावता तो तुम्ही उभा लावू शकता किंवा गोलाकार सुद्धा लावू शकता, तुमच्याकडे जशी पद्धत असेल तशी। तर या गंधावर अक्षता लावायच्या, थोड्याशा डोक्यावर सुद्धा टाकायच्या। त्यानंतर तुम्ही ताटामध्ये जे काही नाणं सुपारी घेतलेली असेल किंवा एखादा सोन्याचा दागिना आणि 1 रुपया ठेवलेला असेल तर ते दोन्ही घेऊन तुम्हाला भावाच्या कपाळावर लावून ते गोलाकार पद्धतीने ओवाळून घ्यायचं आहे। ज्या पद्धतीने घड्याळाचा काटा फिरतो त्या पद्धतीने सुलट दिशेने तुम्हाला ओवाळायचा आहे किंवा तो दागिना आणि 1 रुपया फिरवून घ्यायचा आहे, उलट्या दिशेने फिरवू नका। त्यानंतर दिव्याच्या दोन्ही बाजूला आपण जे काही पिठाचे मुटके ठेवले होते तर ते दोन्ही आपल्या हातामध्ये धरायचे। सुरुवातीला तुम्हाला ते मुटके भावाच्या गुडघ्यांजवळ लावायचे आहे, नंतर खांद्यांजवळ लावायचे आहे आणि म्हणायचं आहे, इडापिडा टळो आणि बळीचं राज्य येवो। बलिप्रतिपदेची कथा तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये ऐकली असेल तर तुम्हाला समजलं असेल की इडापिडा टळो आणि बळीचं राज्य येवो असं का म्हटलं जातं। तर हे तुम्हाला म्हणायचं आहे। त्यानंतर ते दोन्ही मुटके तुम्हाला जसं तुम्ही 1 रुपयाचं नाणं आणि तो दागिना किंवा सुपारी जशी फिरवली होती त्या पद्धतीने ते मुटके फिरवून घ्यायचे आहे। तर अशा पद्धतीने मुटकेसुद्धा ओवाळून झाले, आता ते पुन्हा दिव्याजवळ ठेवून द्यायचे। त्यानंतर तुम्हाला तुमच्या भावाला ओवाळायचं आहे, नंतर मिठाई खाऊ घालायची आणि तुम्ही जी काही भेटवस्तू तुमच्या भावाला आणलेली होती तर ती तुम्ही त्याला देऊ शकता किंवा नारळ करगोटा असेल तर तेही देऊ शकता। म्हणजे बऱ्याच जणी काय करतात, करगोटा फक्त देण्याऐवजी तो नारळाला गुंडाळून देतात, तर तसंही केलं तरीसुद्धा चालेल। तो नारळ भावाला देत असताना नारळाची शेंडी तुमच्या बाजूला येईल आणि देठाची बाजू भावाकडे जाईल अशा पद्धतीने गुंडाळून तो करगोटा आणि नारळ तुम्ही तुमच्या भावाला देऊ शकता। किंवा मग काही भेटवस्तू तुम्ही आणलेली असेल, तुम्हाला नारळ वगैरे द्यायचा नसेल तर त्या भेटवस्तूबरोबर तुम्ही तो करगोटा द्यायला अजिबात विसरू नका। आता मिठाई अगोदर खाऊ घालायची की आधी ओवाळायचं तर हे तुम्ही तुमच्या सोयीनुसार ठरवू शकता। आधी संपूर्णतः तुम्ही औक्षण करून घेतलं नंतर मिठाई खाऊ घातली तरीसुद्धा चालतं किंवा फक्त शेवटचं ओवाळायचं राहिलं एवढं बाकी असेल तर आधी मिठाई खाऊ घातली नंतर ओवाळलं नंतर भेटवस्तू एकमेकांना दिल्या घेतल्या तरीसुद्धा चालतं। तर अशा पद्धतीचं हे औक्षण असतं। त्यानंतर तुमचा भाऊ मोठा असेल तर काही ठिकाणी अशी पद्धत आहे, भाऊ जर मोठा असेल आणि भावाचं लग्नसुद्धा झालेलं असेल तर लहान बहिणी भावाच्या आणि वहिनीच्या पाया पडतात। पण काही ठिकाणी अशी पद्धत आहे की भाऊ जरी मोठा असेल तरी पण तो आपल्या बहिणीच्या पाया पडत नाही, उलट वहिनी आणि भाऊ दोघेही आपल्या बहिणीच्याच पाया पडतात, ती लहान असली तरी। तर यापैकी आता नात्यागोत्यांमध्ये किंवा या ज्या रीतीभाती आहेत त्या गावानुसार किंवा भागानुसार बदलतात, ते तुम्ही तुमच्या सोयीनुसार ठरवू शकता किंवा तशा पद्धतीने पाळू शकता, काही हरकत नाही। आणि ज्या बहिणींचं लग्न झालेलं नाही आहे तर त्या साहजिक त्यांच्या माहेरीच असतात, तर त्यांनीसुद्धा अशाच पद्धतीने भाऊबीज साजरी करायची आहे। ज्यांना बहीण नाही आहे किंवा ज्यांना भाऊ नाही आहे तर नात्यातल्या कोणत्याही स्त्रीने किंवा कोणत्याही पुरुषाला तुम्ही ओवाळलं भाऊ म्हणून तरीसुद्धा चालतं। किंवा तुम्ही या दिवशी चंद्राचं औक्षण करू शकता, दक्षिण दिशेला तोंड करून मारुतीरायांचं औक्षण करू शकता आणि यमदेवतेचं सुद्धा औक्षण करू शकता, काहीच हरकत नाही। आणि ज्या फक्त बहिणीच आहे की ज्यांना भाऊ नाही त्यांनी आपल्या बहिणीलाच ओवाळलं या दिवशी तरीसुद्धा चालतं। जसं आपण भावाला करगोटा देतो तर तुम्ही काहीतरी काळ्या रंगाचा धागा वगैरे तुमच्या बहिणीला हातात घालायला किंवा गळ्यात घालायला किंवा पायात बांधायला देऊ शकता। तर अशा पद्धतीने तुम्हाला ही भाऊबीज साजरी करता येईल। आणि आपल्या माहेरच्या व्यक्तींच्या दीर्घायुष्यासाठी किंवा त्यांना चांगलं आरोग्य लाभावं
अपमृत्यूचं संकट त्यांच्यावर येऊ नये, तर यासाठी तुम्ही माहेरी असाल किंवा सासरी असाल किंवा तुमचं लग्न झालेलं नसेल तर प्रत्येक बहिणीने आपल्या भावासाठी किंवा माहेरच्या व्यक्तींसाठी यमदीपदान करायला या दिवशी अजिबात विसरू नका. तर जसं आपण धनत्रयोदशीला यमदीपदान केलं होतं त्याच पद्धतीने हे भाऊबीजेचं यमदीपदान असतं. फक्त जसा दिवा आपण भाऊबीजेला बनवला होता त्याला दोन्ही साईडनी मुटके होते, तर तो दिवा आपल्याला या दिवशी संध्याकाळी दक्षिण दिशेला तोंड करून ठेवायचा असतो. आणि जो मी तुम्हाला मंत्र सांगितला होता मृत्यूना पाशदंडाभ्या धनत्रयोदशीच्या यमदीपदानामध्ये, तर तोच तुम्ही यावेळेससुद्धा म्हणायचा आहे किंवा तुमच्या पद्धतीने की हे यमराजा माझ्या माहेरच्या सर्व व्यक्तींचं रक्षण कर, त्यांना दीर्घायुष्य दे, कुणावरही अपमृत्यूचं संकट येऊ देऊ नको, असं तुम्ही साध्या सोप्या पद्धतीने म्हणालात तरीसुद्धा चालतं. आणि जो दिवा तुम्ही भाऊबीजेमध्ये बनवला होता तर तोच दिवा तुम्ही संध्याकाळी म्हणजे सगळ्यांची ओवाळणी वगैरे झाल्यावर दक्षिण दिशेला तोंड करून गूळ आणि भाकरी किंवा गूळ आणि थोडीशी चपाती नैवेद्य तुम्ही या दिव्याबरोबर ठेवला तरीसुद्धा चालतं. आणि तुम्हाला जर समजा काही ठिकाणी काय असतं की भाऊबीज जी आहे ती भाऊबीजेनंतरसुद्धा 2-4 दिवस चालते, कारण काही जणी उशिरा वगैरे येतात आपल्या भावाला ओवाळण्यासाठी, तर तो पिठाचा दिवा थंड वातावरण असल्यामुळे तसाच राहतो, परत कुणी बनवत बसत नाही. तर तुम्ही यमदीपदानासाठी दुसरा दिवा आणि ते मुटके सेपरेट बनवले आणि दक्षिण दिशेला तोंड करून तो दिवा बाहेर ठेवला तरीसुद्धा चालतं. ज्यांना घरात ठेवायचा असेल त्यांनी घरातसुद्धा दक्षिणेला तोंड करून तो ठेवू शकता. आणि नंतर तो दिवा जो आहे तर म्हणजे त्याचं जे पीठ आहे ते तुम्ही पक्ष्यांना देऊ शकता किंवा पक्षी प्राणी काही मिळालं नाही तर तो तुम्ही कचऱ्यामध्ये टाकून दिला तरीसुद्धा चालतो. अशा पद्धतीने यमदीपदान करायला अजिबात विसरू नका. बऱ्याच जणांच्या शंका होत्या की धनत्रयोदशीला 13 दिवे लावायचे की एकच दिवा लावायचा, कारण व्हिडिओज भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे आलेले आहेत. धनत्रयोदशी ही 13वी तिथी असते, त्यामुळे कुबेर देवतेच्या नावाने 13 दिवे घरामध्ये आणि यमदेवतेच्या नावाने 13 दिवे आपल्याला घराच्या बाहेर दक्षिणेकडे तोंड करून लावायचे असतात. आणि द्वितीया म्हणजे यमद्वितीया ही दुसरी तिथी आहे, म्हणून या दिवशी दिवा आणि साईडला 2 मुटके तयार करून आपल्याला हा दिवा दक्षिणेला तोंड करून ठेवायचा असतो. तर मी आशा करते तुम्हाला यमदीपदानाच्या बाबतीत जी काही शंका होती तर त्या प्रश्नाचं सुद्धा उत्तर मिळालेलं असेल आणि भाऊबीजेचं औक्षण कसं करायचं हे सुद्धा समजलं असेल. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून कळवा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठीला सबस्क्राईब करा. भेटूयात परत पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. धन्यवाद.